कमेटी का मेंबर था, लेकिन मैं समझता हूँ ये जो बिल टेबल किया गया है ये शुद्ध भावना से नहीं आया है। इस बिल के पीछे सरकार की राजनीति छुपी हुई लगती है, क्योंकि सरकार बार बार अर्बन नक्सलाइट्स इस शब्द का उपयोग कर रही है। महाराष्ट्र में फिलहाल इतने कानून है कि जो कोई भी आरोपी को बिल्कुल छोड़ नहीं सकते, ऐसे कानून महाराष्ट्र में है। और ऐसे कानून होते वक्त सरकार अर्बन नक्सलाइट्स के नाम पे शायद सरकार के खिलाफ जो आवाज़ उठाएगा उसके लिए ये कानून का उपयोग करेगी, ऐसी प्रकार की भावना जनता के मन में है। इसलिए इसको सभी विरोधी दल विरोध करेंगे। देखो, तुम लेफ्ट विंग के बारे में बात करते हो तो राइट विंग किस प्रकार बर्ताव करती है। हम लेफ्ट विंग के बारे में कहते हैं, माओ के बारे में, चलो माओ तो है, लेकिन सभी लेफ्ट को तुम उसमें नहीं ले सकते। और सभी लेफ्ट में तुम उनको उसमें ले रहे हो तो फिर राइट का क्या, राइट के लिए तुम क्या करेंगे ये भी देखना पड़ेगा। ये भी भावना जनता में है। ठाकरे बंदों को मारने वाला अभी इस दुनिया में पैदा नहीं हुआ है, लेकिन निशिकांत दुबे इस मुंबई में रहा है। नमक हराम है, वो मुंबई का नमक खा के गया और इस महाराष्ट्र के खिलाफ बातें कर रहा है, वो नमक हराम है। 2024 पासून या महाराष्ट्रामध्ये जो म्हणून बुद्धिजीवी वर्ग आहे की ज्याच्यामध्ये जे लोक ह्या देशाचं हित पाहतात, जे लोक अमर्याद अशा पद्धतीचा सत्तेचा दुरुपयोग केला जातो, सत्तेच्या बळावर विरोधी पक्ष नेत्यांना, विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, पत्रकारांना, अधिकाऱ्यांना आणि शेवटी आपल्या विरोधी विचारांच्या लोकांना संपवण्याचं बिल हे महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 33 अन्वये 2024 असं जे विधेयक आलं होतं आणि ह्या विधेयकाला सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय गोंडस असं नाव दिलं होतं की जनसुरक्षा विधेयक। आणि ज्या वेळेला हे सभागृहासमोर मांडलं गेलं त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्याला विरोध केला आणि मग दोन्ही सभागृहाच्या संयुक्त सदस्यांची समिती नेमली गेली आणि आज ते विधेयक पुन्हा चर्चेकरता आलं। हे विधेयक चर्चेला येण्यापूर्वी कालच त्या विधेयक संयुक्त समितीचे अध्यक्ष आपले महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयुक्त समितीचा अहवाल सभागृहासमोर मांडला होता आणि आज मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मंजुरी करता मांडलं। आपण संपूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकलं असाल, आपण ते विधेयक सुधारित वाचलं असाल। या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या म्हणून मनामध्ये खरी साधार अशा प्रकारची भीती होती, साधार, आणि म्हणून कोणी बाहेर मोर्चे काढले, कोणी आंदोलन केली, जवळजवळ 13,000 लोकांनी या विधेयका संदर्भामध्ये आपापल्या सूचना दिल्या, विरोध केला। आणि अशा पद्धतीचे हे विधेयक म्हणजे सत्ताधारी पक्ष हा जणू काही आपल्यावर वरवंटा फिरवायलाच, आपल्याला आपल्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला जेलमध्ये घालण्याकरताच म्हणून ते विधेयक आणलं, असं जे ते विधेयक होतं ते विधेयक पूर्णपणे आता कोणा व्यक्तीला कोणत्याही प्रकारे त्रास न देणारा अशा पद्धतीचं जे विधेयक आहे। त्या विधेयकाचं मूळ नाव पण बदललं, त्या विधेयकासंदर्भातली जी कमिटी केली होती ती कमिटी सुद्धा बदलली। त्या विधेयकामध्ये चौकशी करणारे जे अतिशय कनिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी होते ते आता DYSP दर्जाचे अधिकारी झाले आणि कोणा व्यक्तीच्या विरोधात आता हे विधेयक आणि हा कायदा वापरला जाणार नाही, तर संघटित अशा प्रकारचे कम्युनिस्ट माओवादी लोक जे कोणी आहेत त्यांच्या विरोधात वापरलं जाईल, अशा पद्धतीचा स्पष्टपणे पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून आम्ही हे वदवून घेतलं। आणि मला असं वाटतंय की आमचे पक्ष असतील नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आमच्यावर जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी
आम्ही बऱ्यापैकी निभावली याचा मला आनंद आहे। ऐसा है कि शुरू में कुछ कोई बोले तो उसको ऊपर कार्रवाई होगी। कोई उनके घर में कोई माओवादी हो या नक्सलवादी हो, उनके बारे में कोई बुक मिले, उनके बारे में कोई पत्र मिले, उनको कोई किसी ने पैसा दिया, ऐसा आरोप लगाया तो उनके ऊपर एक्शन होने वाली थी। तो कल और अगर पुलिस को बोला कि तुम ही जाके एक आधा बूथ रखो और किसी को भी अरेस्ट करो तो अरेस्ट हो सकता था। अभी ऐसा कुछ भी नहीं हुआ है। अभी पहले जुडिशरी के सामने जाना पड़ेगा। एक तो हाई कोर्ट के जज या तो रिटायर्ड जज, दूसरे रिटायर्ड जज या जज, और वहाँ जो हाई कोर्ट के पीपी रहेंगे, जो पुलिस प्रोसिक्यूटर रहेंगे, वो ये 3 लोगों की कमेटी बनाई गई है और 3 लोगों के सामने, और अगर ये प्रूव होता है तो इनके ऊपर एक्शन ले लो करके वो प्रस्ताव गवर्नमेंट के पास जाएगा। अभी डायरेक्ट इसमें गवर्नमेंट की इन्वॉल्वमेंट नहीं रहेगी आज के तारीख में, ऐसा हमने किया है। तो मुझे लगता है ये सबसे बड़ी जीत है। दूसरी बात ऐसी है कि कोई छोटा मोटा अधिकारी हो, वो अधिकारी उसकी इन्वेस्टिगेशन करेगा, उसके ऊपर एक्शन का तय करेगा, तो वो भी अभी नाही हो पाएगा। काही ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल आमच्या मनात शंका होत्या, काही आहेतही। मुख्यमंत्र्यांनी त्यांची विधेयक आणण्याची भूमिका समजावून सांगताना बँक संस्थांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संघटनेला यामध्ये व्यक्तीला अटक करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि राजकीय संघटना संस्था यांना त्याचं टार्गेट नाही आहे असं त्यांनी स्पष्टीकरण सभागृहात दिलेलं आहे। हे स्पष्टीकरण असेल तर बऱ्याचशा शंका दूर होतात, पण तरी देखील त्या कायद्यामध्ये काही प्रोव्हिजन्स अशा आहेत की ज्या वगळाव्यात अशी आमची सुरुवातीपासून मागणी होती। आता बहुमताने या कायदा आता मंजूर झालेला आहे आणि त्यामुळं आता बघू काय होतं। नाही, आता महाराष्ट्रात काही संघटनांना बॅन केलेलं नाही आहे। पूर्वी सिमीवर बॅन आणलेला होता, त्या व्यतिरिक्त काही बॅन आणलेलं नाही। पण या कायद्यामुळे आता काही राजकीय संघटन जर एक्स्ट्रीम नक्षल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी असेल तर सरकार त्या बॅन करू शकेल आणि बॅन केलेल्या संघटनांची संघटना आणि संघटनेचे सदस्य यांच्यावर अशा प्रकारची ते कार्यवाही करू शकते। मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणाने सांगितले की डावे पक्ष, डाव्या संघटना यांच्या बाबतीत आमचं असं मत नाही आहे की त्या कोणतेही देशविघातक कृत्य करतात। त्यामुळं अपेक्षा करूया की होणार नाही। सदस्य असल्यामुळं मला बोलण्याची परवानगी नव्हती, त्यामुळं मी असेल, जितेंद्र आव्हाड असतील, भास्करराव जाधव असतील, नाना पटोले असतील, त्या बिलाच्या मेरिटवर बोलण्याची आम्हाला परवानगी नव्हती। त्यामुळं आपण म्हणताय ते काही मुद्दे मांडू शकलो नाही। गडचिरोलीमध्ये आता मायनिंगच्या ॲक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात वाढल्या। हा शक्तिपीठ मार्ग जो आहे तोही बहुतेक मायनिंग झालेलं ओर जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रमुख उद्देश असावा अशी एक माझी शंका आहे। पण गडचिरोलीमध्ये मायनिंग वाढल्यामुळे तिथली प्रगती होईल हेही तेवढंच खरं आहे। तिथल्या ज्या नक्षल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला तर आपले पोलीस डायरेक्ट उत्तर देत आहेत, त्यामुळे तिथं पण हे शहरी नक्षलवाद जो आहे त्यासाठी या बिलाचा जास्त उपयोग होईल असं दिसतं। सरकार की तरफ से राज्य के गृह मंत्री और महाराष्ट्र के मुख्यमंत्री फडणवीस जी ने ये कहा कि हमारा इंटेंशन क्लियर है, हम कोई राजकीय संगठन को बंद करने के लिए या उसमें उनको अरेस्ट करने के लिए उनके कार्यकर्ताओं को इसका इस्तेमाल नहीं होगा और उसमें प्रावधान भी नहीं है। मैं जॉइंट सिलेक्ट कमेटी में सदस्य था और इसमें जो प्रियम्बल था वो शुरू में हमने मांग की थी बदलना चाहिए और वैसे कमेटी में बदला गया।
काफ़ी चीज़ें हमने जो सामने रखे वो कमेटी में एक्सेप्ट हुए, कुछ नहीं हुए एक्सेप्ट, लेकिन मुख्यमंत्री जी ने बताया है कि इसमें ये हमारा कोई ऐसा गलत इंटेंशन नहीं है। अब देखेंगे अभी कैसा ये आयुध का वापर वो करते हैं। हाथापाई करना किसी से साथ भी ये ज़रूरी नहीं होती है। अगर आपने वो पूरा दृश्य देखा तो वो जैसे बनियर और टॉवल में बाहर आए, पहले उधर ही सस्पेंड होने चाहिए थे, क्योंकि वो अश्लील दृश्य दिखता है। दूसरी बात अगर देखें तो ये जो बुक्का मारी है, हाथापाई करनी है, आप विधायक हो, आप हाउस में ये विषय ला सकते हो। आपकी पार्टी जो है, आपकी चुराई हुई पार्टी जो है, जो चुराया हुआ नाम है, चुराया हुआ चिन्ह है, जो पूरी चोर गैंग है अलीबाबा की, वो तो सत्ता में है। तो अगर आप ही का नहीं सुन रहे तो जनता क्या अपेक्षा करेगी? क्या हर कोई हाथापाई पे आ जाए? यही एफडीआई की टीम, जो मैंने कल विषय उठाया ना, जो क्लाउड किचन है, जो आम जनता जिस क्लाउड किचन से खाना खाती है, उसमें भी जाके जांच करे। नहीं, उनको तो पाकिस्तान भेज देना चाहिए। लड़ाओ उनको, वहाँ जाके बांग्लादेश भेजो, हिंदुओं की वहाँ संरक्षण कीजिए। लेकिन ये मार्शल आर्ट और ये सारी मस्ती, ये मार्शल आर्ट एक बहुत ही एक डिसिप्लिन आर्ट है, ये एक बहुत ही मेडिटेटिव आर्ट है। उसको आपकी मस्ती से या आपके जो गुरमी है उसके साथ कृपया ना कंपेयर कीजिए। नहीं, दुख इसी बात का है ना कि पिछले 11 साल से भाजपा की सरकार केंद्र में भी है और महाराष्ट्र में भी है, और अगर सरकार ऐसे होते हुए हिंदू खतरे में आया तो फिर भाजपा किस काम की? जो चुनाव में विभाजन करते हैं, हिंदू खतरे में है, बटेंगे तो कटेंगे वगैरह सब करके, और आपकी सरकार जब इतनी मजबूत सरकार है, आप ही की सरकार की नाक के नीचे अगर ये सारी चीज़ें होने लगी है, आपको दूसरे एक किसी मजहब की या किसी धर्म की आलोचना करनी पड़ती है, उनके जो धार्मिक स्तर है वो गिराने पड़ते हैं, तो आप क्या काम के हो? जैसे कल लोढ़ा साहब ने मुझे ट्वीट करके कहा है कि कुर्ला में ITI में जो वो 9000 पेड़ काटना चाहते हैं, वो क्यों काटना चाहते हैं? क्योंकि वहाँ रोहिंग्या और बांग्लादेशी बढ़ रहे हैं। क्या उन्होंने जाके देखा है कि वो रोहिंग्या है? क्या उन्होंने जाके देखा है कि वो बांग्लादेशी है? और अगर है तो कब आए, कैसे आए? बॉर्डर की सुरक्षा किसके हाथों में है? आप ही के केंद्र सरकार के हाथों में है। तो क्या आप फिर राज्य के या देश के रक्षा मंत्री पे आरोप लगा रहे हो लोढ़ा साहब? क्या आप देश के गृह मंत्री पे आरोप लगा रहे हो कि आप फेलियर हो? कि आप राज्य के गृह मंत्री पे आरोप लगा रहे हो कि आप फेलियर हो? लोढ़ा साहब अभी ये बताएं, और हम भी यही विषय पूछना चाहते हैं। मैं CM साहब को भी खत लिखने वाला हूँ कि जो लोढ़ा साहब आरोप लगा रहे हैं या कह रहे हैं इतने पूरे जानकारी के साथ कि वहाँ कुर्ला में ITI के बाहर बांग्लादेशी घुसे हुए, रोहिंग्या घुसे हुए हैं, क्या वो ये कहना चाहते हैं कि आपकी सरकार फेलियर है? और क्या फिर जैसे ट्रंप ने वहाँ से इलीगल इमिग्रेंट्स को डिपोर्ट किया, क्यों ना फडणवीस साहब ऐसे डिपोर्ट करते हैं? तो और क्या कहें? इलेक्शन कमीशन भाजपा के दफ्तर में काम करता है। इलेक्शन कमीशन हमारे देश में जो प्रथा, परंपरा, प्रतिष्ठा चलती आई है चुनाव की, उसी की धज्जियाँ उड़ा रहा है। इलेक्शन कमीशन भाजपा के ऑफिस से ही सारे ऑर्डर्स लेता है। इलेक्शन कमीशन ने हमारे पार्टी को चुराने के लिए भाजपा को मदद की है। जिस इलेक्शन कमीशन ने हमारे संविधान का अपमान किया है, जिस इलेक्शन कमीशन ने हमारे लोकतंत्र का अपमान किया है, धज्जियां उड़ाया है, क्या उनकी आरती करें हम? वोटों की चोरी हरियाणा में हो, मध्य प्रदेश में हो, महाराष्ट्र में हो या बिहार में हो, ये सारी जगह बीजेपी वोटों की चोरी करती है। उन्होंने अभी तो जो एक आर्टिकल लिखा था, CM साहब को रिप्लाई देना पड़ा है। और अगर आप देखिए, अगर ये वोटों की चोरी नहीं करते और असल में जनता की सरकार होते तो जनता की सुनते। महाराष्ट्रामध्ये 5 लक्षाच्या वर असे परिवार आहेत ज्यांनी घर बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला। खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, महानगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, PMRD असेल, NMRD असेल, ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे ठिकाणी, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं, काही अवैध प्लॉटिंग झालं। पण या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि 10 गुंठेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो। 10 गुंठेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं। पण काही लोकांनी 1000 फूट 2000 फूटचे प्लॉट घेतलेले आहे। मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे 1000 फूट 2000 फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते त्यांचे कोणी त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे। तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की 1 गुंठा 1000 स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे, प्लॉट आहे, ते प्लॉट
रेग्युलराईज करण्याकरता, कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे. लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत. तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आमचे ACS महसूल, ACS त्या ठिकाणी UD यांच्या समन्वयाने आमचे IGR जमाबंदी आयुक्त हे एक आम्ही या ठिकाणी समिती तयार करून तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यावरही उद्या दलालाचा सुळसुळाट होऊ नये, यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील. आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे 1000 फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि 1 जानेवारी 2025च्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहे ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या 5 लाख परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे. आणि हा आत्तापर्यंतच्या मागच्या 10 वर्षांची मागणी होती. तुकडेबंदी कायदा निरस्त करा, 1000 फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा, कायदेशीर करून द्या. त्यांची रजिस्ट्री होत नाही. आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी मुक्त करतो आहे. पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली SOP म्हणजे असं SOP की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही, आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये खेटा मारावा लागणार नाही, असा चांगली SOP आम्ही करतोय. त्यांनी प्लॉट खरेदी केले आहे, 1000 फुटाचा प्लॉट किंवा त्याच्या वरचे प्लॉट, पण ते तुकडा पडल्यामुळं त्याची रजिस्ट्री होत नाही किंवा तो कायदेशीर होत नाही. अशी खूप प्रॉपर्टीज महाराष्ट्रात आहे. पुण्यासारख्या शहरात तर 10 गुंठेमध्ये 10 लोकांनी घरं घेऊन त्या ठिकाणी अशी तुकडेबंदी केली आहे. नागपूरच्याही क्षेत्रामध्ये असं झालं आहे. त्यामुळं मुंबईत पण आहे या ठिकाणी छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. पण कायदा असल्यामुळं ते तुकड्याचे जे स्वामित्व आहे, सातबारा आहे, त्यांच्या 1000 फुटाचा सातबारा वेगळा होऊ शकत नाही. तर सर्वांना स्वामित्व मिळावं, त्यांचं सर्वांचे घरं कायदेशीर व्हावे, याकरता मागच्या 10 वर्षापासून ज्या निर्णयाची वाट महाराष्ट्र वाट बघतो आहे, तो निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने केला आहे आणि आज तो विधिमंडळात मी जाहीर केला आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या 5 लाख परिवाराला होणार. आज महाराष्ट्र विधानमंडळामध्ये या ठिकाणी एक चर्चा उपस्थित झाली. लक्षवेधीच्या माध्यमातून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल आणि गोपीचंद पडळकरजी आणि संजय कुटेजी सर्वांनीच या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारजींनी आपल्या जवळपास 12-15 आमदारांनी विधानमंडळात मागणी केली की धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर आदिवासी जिल्ह्यामध्ये चर्च निर्माण झाल्या आणि त्या चर्चच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण सुरू झालं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आमिष दाखवून त्या ठिकाणी या चर्च ॲक्टिव्ह झालेल्या आहेत. शासनाने निर्णय घेतलेला आहे ज्या अनाधिकृत चर्च आहे ज्यातनं धर्मांतरण चालू आहे आदिवासी जिल्ह्यामध्ये, पालघरपासून नंदुरबारपासून गडचिरोलीपर्यंत मेळघाटापर्यंत या सर्व अनाधिकृत चर्च त्या ठिकाणी आमचा जो या ठिकाणी अधिनियम आहे त्या नियमाच्या बाहेरच्या चर्च या तोडून टाकण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. कलेक्टर तातडीनं याचं सर्वेक्षण करेल आणि या चर्च आम्ही त्या ठिकाणी ज्यातनं मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधल्या गेल्या आणि ज्या चर्चच्या नावाने गोरखधंदा त्या ठिकाणी सुरू आहे धर्मांतराचा, याचाही निर्णय आपण घेतलेला आहे. आणि अनेक सदस्याची मागणी होती की अनेक राज्यामध्ये आणि जगामधल्या इतर देशामध्ये धर्मांतरण विरोधी कायदे आहेत आणि ते कायदे कडक कायदे आहेत. त्या कायद्याचा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याकरता एक कडक धोरण आणलं पाहिजे, कडक कायदा आणला पाहिजे अशी मागणी झालेली आहे. त्यावरही शासन विचार करत आहे. अनेक मागण्या झाल्या आहेत पण या अवैध चर्च ज्यातनं धर्मांतरण होत आहे, ॲक्च्युली मोठ्या प्रमाणात मशिनरी काम करत आहेत, त्या मात्र चर्च तोडून टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे.